We'll open our Bibles to Isaiah chapter 45 verse 22. Look to me and be saved, all you ends of the earth, for I am God and there is no other. यशाया 45 आणि त्यातलं 22वे वचन म्हणतं, अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is speaking to everyone tonight. आज देव प्रत्येकाशी बोलत आहे. Not to just one country. आणि केवळ फक्त एका देशाशी देव बोलत नाहीये. Not just to one language. एका भाषीय लोकांशी किंवा एका देशातल्या लोकांशी बोलत नाहीये. Not just to one religion. किंवा एका धर्माशी केवळ देव बोलत नाहीये. But the whole world. तर संपूर्ण जगाशी देव बोलत आहे. And God is saying. आणि देव सांगत आहे, Look to me. माझ्याकडे पहा. Not to idols, but look to me. माझ्याकडे पहा, मूर्त्यांकडे नाही, माझ्याकडे पहा. Not to people, but look to me. लोकांकडे नाही, माझ्याकडे पहा. Not to rituals and customs, but look to me. रूढी प्रथांकडे नाही, तर माझ्याकडे पहा. Not to the system, but look to me. जी काही सिस्टम आहे त्याकडे नाही, तर माझ्याकडे पहा. And be saved, says आणि the Lord. तारण प्राप्त करून घ्या असं देव सांगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Customs cannot rescue a drowning soul. रूढी आणि प्रथा बुडणाऱ्या जीवाला वाचवू नाही शकत. Only the living God can rescue your soul. जिवंत देवच तुमच्या जीवाला वाचवू शकतो. Turn to God. देवाकडे वळा. Turn to God. देवाकडे वळा. Turn to the living God. जिवंत देवाकडे वळा. God says, I am the living God. देव म्हणाला, मी जिवंत देव आहे. And there is no other. आणि कोणी नाही. No copy. बाकी माझी कुठली कॉपी किंवा नकल नाही. No second option. बाकी माझा दुसरा पर्याय मी काही दिलेला नाही. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you have tried rituals. तुम्ही रूढी प्रथा करून पाहिल्या असतील. You have tried traditions. तुम्ही सगळ्या परंपरा पाळून पाहिल्या असतील. You must have tried all religious practices. आणि कदाचित सगळ्या धार्मिक प्रथा सुद्धा तुम्ही पाळून पाहिल्या असतील. You have gone on a pilgrimage. तुम्ही गेला तीर्थयात्रेला. You have fed the poor. तुम्ही गरिबांना अन्न वाटप केलं. You have crossed mountains. तुम्ही डोंगर चढून गेला. You have done many good things. अनेक चांगली कामं आणि सत्कार्य तुम्ही केली. Do you have peace? तुम्हाला शांती आहे का? By doing all these rituals. या सगळ्या रूढी प्रथांना पाळून Do you feel very close to God? तुम्हाला देवाच्या फार जवळ गेल्यासारखं वाटतं का? They think त्यांना वाटतं tradition saves them. परंपरा रूढी प्रथा त्यांना वाचवतात. पण tradition with no heart is just like the dust in the wind. ज्या प्रथेमध्ये हृदय नाही ती केवळ वाऱ्यातली धूळ आहे. God is saying, देव सांगत आहे, I know you are fed up of all these things. मला माहित आहे तुम्ही या सगळ्याला कंटाळलाय. But come to me. माझ्याकडे या. Because I want to build relationship with कारण you. मला तुमच्याशी नातं बांधायचं आहे. Turn to me. माझ्याकडे वळा. I am the real God. मी खरा देव आहे. I will save you. मी तुम्हाला वाचवीन. Only me. फक्त मीच तुम्हाला तारीन. Not your fire, not your offerings. तुमची अग्नी आणि तुमची अर्पण तुम्हाला तारणार नाहीत. Not your custom. तुमच्या प्रथा तुम्हाला तारणार नाहीत. But come to me. पण माझ्याकडे या. And I will save you, says आणि the मी Lord. तुम्हाला तारीन असं देव सांगत आहे. Praise God. हालेलुया. Your lifting up holy hands is pleasing to God. तुम्ही दोन्ही पवित्र हात देवाकडे उचलले की देव प्रसन्न होतो. God says, I don't want anything from you. देव म्हणतो मला तुझं काही नकोय. हे I हात don't असे want वर your करा. candles. देव म्हणतो मला तुमच्या मेणबत्त्या नकोय. I don't want your incense sticks. मला तुमचे धूप वगैरे जाळणे नकोय. I want your heart. मला तुझं हृदय पाहिजे. I want your hands lifted up. मला तुझे हात असे वर गेलेले पाहिजेत. Let your hands be empty. तुमचे हात रिकामे असले तरी चालतील. Yet I will accept you. पण रिकामे हात असे मला वर करा, मी तुम्हाला स्वीकारीन. With all the offerings. सगळी अर्पण घेऊन. If your heart is dark. जर हृदय तुमचं काळ्या अंधकाराने भरलं असेल. What is the use, he says. काय फायदा आहे देव म्हणतो ते सगळं करून. Because कारण the cattle on the 1,000 hills belong to me. देव म्हणतो हजारो डोंगरांवरची गुरढोरं माझी आहेत. Gold हालेलुया. and silver is mine, says the सोनं आणि Lord. चांदी माझं आहे देव म्हणाला. What will you give me? तू मला देऊन देऊन काय देणार आहेस? सगळं त्याचंच आहे. आपण काय देणार त्याला? हृदय देऊ शकतो कारण ते आपलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You can have power. तुमच्याकडे सत्ता सामर्थ्य असेल. You can have wealth. तुमच्याकडे धनसंपत्ती पण असेल. You can have fame. तुमच्याकडे नाव लौकिक प्रसिद्धी पण असेल. But only God can make you whole. पण फक्त देवच तुम्हाला संपूर्ण करू शकतो. या सगळ्या गोष्टींनी माणूस संपूर्ण होत नाही. Tradition will fail you. परंपरा तुम्हाला अपयश देतील. But obedience to God will heal you पण tonight. देवाचं आज्ञापालन करून आज रात्री तुम्ही बरे व्हाल. आज रात्री Stop hiding your pain behind rituals. तुमच्या वेदना प्रथांच्या मागे लपवणं
बंद करा. Stop hiding your sickness behind traditions. तुमचे आजार पाजार या रूढी प्रथांच्या मागे लपवणं बंद करा. Bring it to God in prayer. देवाकडे प्रार्थनेमध्ये ते सगळं आणा. And God will answer you. देव तुम्हाला उत्तर देईल. You may be a Syrian, but the God of Israel will heal you. तुम्ही असाल सिरियन किंवा अशुरी, पण इस्रायलचा देव तुम्हाला बरं करेल. Because God loves everyone. कारण देवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. Many saints have died. अनेक संत वारले, Many prophets have died. अनेक संदेशे वारले, But nobody rose from the dead. पण परत मेलेल्यातनं जिवंत कोणी झालं नाही. Only Jesus rose from the dead. फक्त येशू मेलेल्यातून परत जिवंत झाले. As a proof to you तुमच्यासाठी एक पुरावा म्हणून that he was sent by की God. देवाने येशूंना पाठवलंय. Beloved people, माझ्या प्रिय लोकांना, Jesus loves you. येशूंचं तुमच्यावर प्रेम आहे. He cares for you deeply. येशूंना तुमची खूप काळजी आहे. Look at everyone who came to Jesus. पहा ना तुम्ही अशा सगळ्या माणसांकडे की जे येशूकडे आले, They came for healing, आरोग्यासाठी आले. like blind Bartimaeus. जसं उदाहरणार्थ एक आंधळा बार्तिमेय नावाचा माणूस होता. He was begging on the street. तो रस्त्याच्या कडेला बसून भीक मागायचा. He didn't bring a candle to Jesus. त्याने काही येशूंच्या समोर मेणबत्त्या वगैरे जाळल्या आणल्या नाहीत. He didn't bring an offering to Jesus. त्याने काही येशूंना दारार्पण का आणि कुठलंही अर्पण आणलं नाही. When he saw Jesus pass by, पण या आंधळ्या भिकाऱ्यानं जेव्हा येशूंना तिथून जाताना पाहिलं, he cried out, तो केवळ ओरडला Jesus, आणि म्हणाला, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. Jesus stopped. येशू थांबले. Jesus didn't say, येशू असं नाही म्हणाले, where is your incense stick? कुठे आहे धुपाटणं, Where is your flower? कुठे आहेत फुलं. No. नाही, He said, येशू म्हणाले, you called me, तू मला हाक मारली, I came. मी आलो. Now receive your sight. आता तुझी दृष्टी स्वीकार. And blind Bartimaeus saw. आणि आंधळा भिकारी त्याला दिसू लागलं. What about the paralyzed man? मग तो लखवा मारलेला माणूस, त्याचं काय? His friends brought him to Jesus. त्याच्या 4 मित्रांनी त्याला येशूंकडे आणलं. No ritual, no tradition. काही रूढी नाही, प्रथा नाही, काही नाही. Just faith in their heart. केवळ हृदयामध्ये विश्वास घेऊन ते आले. And when they brought him to Jesus, आणि जेव्हा त्या मित्रांनी या लखवा मारलेल्या माणसाला येशूंसमोर आणलं, Jesus said, येशू त्याला म्हणाले, your sins are forgiven. तुझ्या पापांची क्षमा झाली, Take up your mat तुझी गोधडी and गुंडाळ start walking. आणि चालायला लाग. And he walked. आणि तो चालायला लागला. If you call on him, जर तुम्ही येशूंना हाक मारली, not with rituals but with your heart, प्रथा वगैरे करून नाही, पण हृदयातून जर आवाज दिला if you say, आणि म्हणाला, Jesus, have mercy on me, येशू माझ्यावर दया करा, he will come to you. येशू तुझ्या जवळ He येतील, will bless you. येशू तुला आशीर्वाद Jesus देतील, will heal you. येशू तुला बरं Jesus करतील, will deliver येशू you. तुला सुटका देतील. Because he is not looking for candles. कारण येशू मेणबत्त्या शोधत नाहीये, Jesus is not looking for flowers. येशू फुलांच्या शोधात नाहीये, He is looking for you. येशू तुला शोधताय. He is not looking what you have in your hand. येशूंना तुझ्या हातात काय आहे ते पाहायचं नाही, He is looking at what you have in your heart. येशूंना तुझ्या हृदयात काय आहे ते पाहायचंय. He doesn't want what you have. तुझ्याकडे काय आहे ते येशूंना नकोय. He wants you. येशूंना तू हवाय, येशूंना तुझं काही नको, येशूंना तू हवाय. Faith moves the heart of God, विश्वास देवाचं हृदय हलवतो बरं का. not your rituals. देवावरचा विश्वास देवाचं हृदय हलवतो, रूढी आणि प्रथा नाही. No candles move the heart of God. मेणबत्त्या देवाचं हृदय हलवत नाहीत रे. Just a desperate heart moves the heart of God. बस एक व्याकुळ झालेलं हृदय जर त्याचा धावा करत आहे, त्यातनं देवाचं हृदय हलत. Your one whisper of faith can be louder than thousands of rituals. तुझ्या विश्वासाची एक कुजबूज तुझ्या हजारो प्रथांपेक्षा जोरात बोलून जाते बेटा. Praise God. आमेन. You call him, he will come. तू हाक मार येशूंना, You cry येशू येतील. before him, he will help you. रड येशू समोर, येशू मदत करतील Every time. दरवेळेला. He is not looking for your performance. येशू तुझ्या सादरीकरणाकडे बघत नाहीये की हाऊ वेल आर यू परफॉर्मिंग. He is reaching for your pain. तुझ्या वेदनेला बघून येशू येत आहेत, He is reaching for your suffering. तुझ्या त्रासांना पाहून येशू येत आहेत, He comes for the meek. आणि जे दीन लीन आणि नम्र आहेत त्यांच्यासाठी येशू येत आहेत. Praise God. हालेलुया. No one who ever cried to Jesus ever went away empty. जो कोणी येशूंसमोर येऊन ओरडला आणि मागितलं तो कधी रिकाम्या हाताने गेलेला नाही. Rituals cannot save you. प्रथा नाही कोणाला तारत, Tradition cannot bless you. परंपरा नाही आशीर्वाद देत. You can do all these things, करा तुम्ही सगळं, but don't forget relationship with पण God. देवाशी नातं बांधायला विसरू नका. Praise God. देवाला धन्यवाद. Only your heart can move God's hand. तुझं हृदयच देवाच्या हाताला हलवतं. One cry of mercy दयेचा एक आक्रोश is enough
to receive all your answers. बास आहे तुझी उत्तरं सगळी तुला मिळवायला. Praise God. Hope in God. देवावर आशा ठेवा. Because the door opens when you hope in God. देवावर आशा ठेवली की दार उघडतच. Every day is auspicious if you have God in you. प्रत्येक दिवस शुभ दिन आहे जर देव तुझ्या सोबत असेल तर. Praise God. प्रत्येक दिवस शुभ दिन आहे जर देव तुझ्या सोबत असेल तर. This day is not magic. आजचा दिवसच जादू करतो असंही काही नाही. Every day is magic. रोजचा दिवस जादू आहे. If you take Jesus with you every जर day, येशूंना तुम्ही रोज आपल्या सोबत घेतलं तर your heart is more important than your ritual. तुझं हृदय तुझ्या प्रथांपेक्षा फार महत्वाचं आहे. Sometimes rituals become a barrier between you and God. कधी कधी या प्रथा तुझ्यात आणि देवात एक बंधन बनतात. Don't forget God in all the things that you do. ज्या गोष्टी तुम्ही करता त्या सगळ्या देवाला विसरू नका. Doing all that सगळं करा and not kneeling before God, पण सगळं करून जर देवासमोर गुडघे नाही टेकले it's useless. तर काय फायदा आहे. Bringing nothing but kneeling to God will give you blessings. देवाकडे येताना काही घेऊन नाही आलो पण गुडघे त्याच्या समोर टेकले तर त्यातनं आशीर्वाद मिळतात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.